नमस्कार मित्रांनो, आपल्या घराजवळ कुंडीत किंवा अंगणात सहज उगवणारी, सहज वाढणारी, एक साधी दिसणारी पण अतिशय गुणकारी वनस्पती म्हणजे पानफुटी होय. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पानफुटी म्हणजे काय, तिचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि ती कशी वापरायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पानफुटीला मराठीत पानफुटी, पाथरचट्टा, रानफुटी अशी विविध नावे आहेत. या दिव्य वनस्पतीचे शास्त्रीय नाव कलांचोपिनाटा आहे. या वनस्पतीची पाने जाडसर, मासळ आणि कडांनी लहान रोपे फुटलेली दिसतात. या पानालाच रोपे आलेली दिसतात, म्हणूनच या दिव्य वनस्पतीस पानफुटी असे म्हणतात. ही एक रसाळ वनस्पती असून पानालाच नवीन रोपे तयार होत असल्यामुळे हिला पानफुटी म्हणून संबोधले जाते. ही वनस्पती उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते आणि खूप कमी पाण्यात टिकते. आपल्या घरी, अंगणात अशा वनस्पतीचे जतन करा व घरच्या घरी औषधी म्हणून उपयोगात आणा. तर मंडळी, पानफुटीचे आरोग्यदायी काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया. मूत्रपिंडातील खडे म्हणजेच किडनी स्टोन, मूतखडा कायमचा संपवण्यासाठी पानफुटीची पाने वाटून त्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास मूत्रमार्गातील खडी लघवीद्वारे विरघळून बाहेर पडतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे. जखम झाल्यास पानफुटीची पाने ठेचून त्याचा लेप जखमेवर लावल्यास सूज कमी होते आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. सर्दी, खोकला झाल्यास पानफुटीचा रस मधासोबत घेतल्यास खोकल्यावर आराम मिळतो. त्वचेवर फोड, पिंपल्स किंवा त्वचेवरील किरकोळ संसर्गावर पानफुटीचा लेप उपयोगी ठरतो. पानफुटीचे 1 किंवा अर्धे पान रिकाम्या पोटी सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेसारखे आपले जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात. पानफुटी फक्त औषधीच नाही तर पर्यावरणासाठीही उपयुक्त आहे. ही दिव्य वनस्पती घराभोवती हिरवळ वाढवते आणि औषधी वनस्पतीचे जतन करण्यास मदत करते. घरात एकतरी पानफुटीचे रोप लावा, म्हणजे आपल्या घराची, अंगणाची औषधाबरोबरच शोभाही वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.